पुणे जिल्ह्यातल्या नसरापूरमध्ये जी घटना घडलेली आहे, अत्यंत घृणास्पद, अत्यंत घाणेरडी, नीच अशी ती घटना घडली. 4 वर्षीय लेकरावरती, त्या चिमुरडीवरती 65 वर्षाच्या नराधमाने तिचा बलात्कार केला, तिची हत्या केली, शेणामध्ये तिला पुरून ठेवलं. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय, महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज एक चारित्र्य संपन्न राजा, या हिंद प्रांतावरती राज्य करणाऱ्या मराठा साम्राज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांची ओळख काय होती? आज इतके बलाढ्य शत्रू या स्वराज्याला आव्हान देत होते. औरंगजेब असेल, मुघलशाही असेल, आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, त्या शत्रूंनी सुद्धा महाराजांच्या चारित्र्याचं कौतुक केलेलं. शाहिस्ते खान ज्यावेळेला पुण्यामध्ये तळ ठोकून होता, लाल महालामध्ये तो बसलेला होता, थांबलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावरती जेव्हा छापा टाकला, शाहिस्ते खानाची 4 बोटं तुटल्याची आपल्याला माहिती आहे. ते सगळं झाल्याच्या नंतर शाहिस्ते खानाच्या बहिणीने शाहिस्ते खानाला सांगितलं की माझी मुलगी गायब आहे. शिवाजी राजा आला, छापा टाकून गेला, तेव्हापासून माझी मुलगी भेटत नाहीये मला. नक्कीच शिवाजी राजाची माणसं तिला घेऊन गेलेत आणि मला भीती वाटते आता तिच्या जीवाचं काय होईल, तिच्यासोबत काय होईल याची मला काळजी वाटते, तू काहीतरी कर. त्यावर शाहिस्ते खान तिच्या बहिणीला म्हणाला, शक्यतो शिवाजी महाराजांची माणसं अशी करणार नाहीत, पण तुला जसं वाटतंय जर शिवाजी महाराजांची माणसं जर तिला घेऊन गेलेले असतील तर तू निश्चिंत राहा, बेफिक्र राहा, शिवाजी महाराज तिला काहीही करणार नाहीत. शिवाजी महाराज आयाबायांची इज्जत करतात, स्त्रियांचा मान ठेवतात. ती तिकडे सुखरूप राहील आणि सुखरूप परतही तिला आणून सोडतील त्यांची माणसं. त्याच्यामुळे तू बिंदास्त राहा. याची 4 बोटं महाराजांनी छाटली. तो महाराजांच्या चारित्र्याचं कौतुक करतो. कल्याण जेव्हा जिंकलं मराठ्यांनी, शिवाजी महाराजांच्या सैन्याने, तेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून आपल्या महाराजांसमोर नजराणा म्हणून पेश करण्यात आली होती. ज्या महाभागाने महाराजांसमोर तिला पेश केलं, त्याचं म्हणणं असं होतं की आतापर्यंत या दुश्मनांनी आपल्या आया बहिणीची आबरू लुटली, आता ही वेळ आहे त्यांचा बदला घेण्याची. महाराजांनी काय उत्तर दिलं असं, ते तैसे वागले म्हणून आपणास हे स्वराज्याचा खटाटोप करावा लागला. आपणही तसंच वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यामध्ये फरक काय? हे महाराजांचं वाक्य. त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला महाराजांनी आईच्या मानानं परत पाठवलं, चोळी बांगडे देऊन. तो आपला राजा 16 वर्षाचा असताना, छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षाचे होते तेव्हा रांजेगावच्या एका पाटलानं एका स्त्रीशी बदंमल केला, म्हणजे बलात्कार केला. जिच्यावरती बलात्कार केला तिचे वडील महाराजांकडे आले तक्रार घेऊन. महाराजांना ही गोष्ट जेव्हा समजली, तात्काळ सैनिकांना आदेश दिले, मावळ्यांना त्याला घेऊन या इकडे. त्याला बोलवलं, त्याचे हात पाय छाटून टाकले. बलात्काराला हीच शिक्षा तेव्हापासून स्वराज्यामध्ये लागू झाली. स्वराज्यामध्ये आया बहिणींची आबरू सुरक्षित होती. आज महाराजांना जाऊन 350 वर्ष झाली. महाराजांच्या नावावरती राजकारण केलं जातं. आताचे राजकारणी जेव्हा निवडणुकीच्या प्रचाराला येतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देतात. महाराजांच्या नावाने मतांचा जोगवा मागितला जातो, पण त्या महाराजांनी राज्यकारभार कसा केला, महाराजांच्या स्वराज्यातली नीतिमत्ता काय होती, हे त्यांना मात्र शिकायचं नसतं. बलात्काऱ्यांना महाराज काय शासन करायचे हे त्यांना माहिती नाही कदाचित. आता काल परवा नसरापूरमध्ये तिच्यावरती बलात्कार झाला, अत्याचार झाले, तिचा खून झाला. अशा अनेक बलात्काराच्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडत असतात. याला जबाबदार कोण? सरकारकडे ज्यावेळेला दाद मागितली जाते, सरकार म्हणतं न्यायालयामध्ये दाद मिळेल. न्यायालय कशावरती चालतं? न्यायालय कायद्यावरती चालतं. साधी सोपी सरळ गोष्ट आहे. कायदे निर्माण करणार कोण असतं? सरकार असतं. मग असा एक कायदा बनवा ना, की जर कुठच्या स्त्रीवरती बलात्कार झाला आणि बलात्काराचा जो गुन्हा जर सिद्ध झाला की जबरदस्तीने तिच्यावरती अशा पुरुषाने बलात्कार केलेला आहे, तो गुन्हा सिद्ध झाला, तात्काळ त्याच्यावरती भर चौकामध्ये करा लोकांसमोर शिक्षा. एक वचक बसेल समाजामध्ये की बलात्कार केला तर कसल्या कुठच्या प्रकारची शिक्षा भेटेल. परत कोणी हिंमत करणार नाही या अशा गोष्टी करण्याची. म्हणजे आमचे मुख्यमंत्री बोलले की लोकशाहीमध्ये लोकांसमोर फाशी देणं हे लोकशाहीमध्ये जमत नाही. का जमत? लोकशाही कोणासाठी असते? लोकांसाठीच असते ना. म्हणजे लोकांची इच्छा आहे की लोकांसमोर त्या गुन्हेगाराला, त्या बलात्काराला जर फाशी मिळावी, ती जर तुम्ही लोकशाहीमध्ये पूर्ण होऊ शकत नाही ती इच्छा, तर मग कसली लोकशाही? याला लोकशाही म्हणायचं का? 10-10, 20-20 वर्ष या कोर्टामध्ये केसेस चालू असतात, त्याचा निकाल लागत नाही लवकर. काय कारण याचं? ही कसली नाही व्यवस्था? 2016 साली कोपर्डी गावामध्ये एका 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती सामूहिक बलात्कार झाला होता. त्याच्यात 2-3 वर्षानंतर जेव्हा निकाल लागला, फाशीची शिक्षा सुनावली, पण अंमलबजावणी अजून झाली नाही. का असं होतं? जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाचा गौरव होतो, त्या लोकशाहीमध्ये जर न्याय सुद्धा आपण लवकर देऊ शकत नसू तर त्या लोकशाहीचं करायचं काय? उपयोग काय त्या लोकशाहीचा? लोकशाहीमध्ये जर आमच्या आया बहिणी सुरक्षित नसतील तर लोकशाहीचा उपयोग काय आमच्यासाठी?
मंत्र्यांना काही पडलेली नसते. तुम्ही ज्या विधान भवनामध्ये जाऊन बसतात, आमचे खासदार संसद भवनामध्ये जाऊन बसतात, तिथे करत काय असतात? करा ना, कठोर कायदे निर्माण करा. कायदे जर निर्माण केलेले असले तर कोर्टालाही निकाल देणं बंधनकारक असेल. प्रत्येक वेळेला कोर्टाच्या आडून तुम्ही गुन्हेगारांना जर समजा बचाव करत असाल गुन्हेगारांचा, तर उपयोग काय त्या लोकशाहीचा? बलात्कारासारखी घटना घडल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये, फार तर 2 ते 3 दिवसामध्ये त्याचा निकाल लागला पाहिजे आणि अंमलबजावणी शिक्षेची झाली पाहिजे, असे कायदे तयार करा तुम्ही. ते जर कायदे तसे तयार केले गेले तर न्याय सुद्धा तसाच लवकर मिळेल. ही साधी सोपी गोष्ट आहे, पण आमच्या आमदारांना ही गोष्ट करायची नाही, आमच्या खासदारांना गोष्टी करायची नाही. का करायची नाही माहिती नाही. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जनतेने या भारतीय जनता पक्षावरती विश्वास ठेवला. देशामध्ये बहुमताचं सरकार 2014 साली भारतीय जनता पक्षाचं आलं. त्याच्या आधी 60 वर्ष काँग्रेस पक्षाचं राज्य या देशावरती होतं. काय केलं यांनी? दर 5-5 वर्षांनी निवडणुका होतात, आम्ही मतदान करून मोकळे होतो. त्याच्यानंतर काय? ज्या गोष्टीसाठी आम्ही मतदान करतो, आमच्या न्याय हक्कांसाठी, आमच्या सुरक्षिततेसाठी, आमच्या आया बहिणींच्या सुरक्षिततेसाठी, ती गोष्ट जर आम्हाला मिळणार नसेल तर मतदान करून उपयोग काय? कशासाठी आम्ही मतदान करायला रांगेमध्ये उभं राहायचं उन्हातानाचं? आणि ह्या अशा गोष्टींना जर तुम्ही लोकशाही म्हणत असाल तर ही लोकशाही आम्हाला मान्य नाही. किंवा मतदान करून जर हे असे सत्ताधारी जर आमच्या उरावरती येऊन बसणार असतील तर हे सत्ताधारी सुद्धा आम्हाला मान्य नाही. आमचे निवडणुका ईव्हीएम मशीनवरती होत आहेत. काय निकाल लावले जात आहेत, कुठून मॅनेज केलं जात आहे काही माहिती. का बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायला आमचं सरकार का घाबरते? होऊ द्या बॅलेट पेपरवरती निवडणुका. अडचण कुठे आहे? ते सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, योग्य व्यक्ती त्या गादीवरती सत्तेवरती बसला पाहिजे, जेणेकरून आया बहिणींना न्याय मिळेल, त्यांना सुरक्षित वातावरण मिळेल. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात ना, छत्रपती शिवरायांची आठवण होते. महाराजांनी जो न्याय केला होता बलात्कारावरती, जे शासन केलं होतं ते शासन आत्ता करण्याची गरज आहे. ज्या वेळेला अशा प्रकारच्या शिक्षा केल्या जातील तेव्हा हा समाज वटणीवर येईल, हे गुन्हेगार वटणीवर येतील. कोणाची हिंमत होणार नाही अशा प्रकारची गोष्ट करण्याची. नशेत सुद्धा हिंमत होणार नाही. शुद्धीत तर आमची गोष्ट आहे. या गोष्टी सरकारने मनावरती घ्याव्या. त्या मुलीवरती त्या नसरापूरमध्ये बलात्कार झाला, तिला ठार मारलं. तिच्या वडिलांना पोलिसांनी कॉलर पकडून उचललं. का? तर ते आंदोलन करत होते की माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून. त्यांच्या मुलीला न्याय मिळण्यासाठी लोकांसोबत त्या रस्त्यावरती रास्ता रोको करत होते, आंदोलन करत होते. त्या आंदोलन मोडून काढण्यासाठी, तो रास्ता रोको मोडून काढण्यासाठी हरामखोर पोलिसांनी, मी हरामखोरच हा शब्द वापरेन, कारण ज्या बापावरती बितली आहे, त्या बापाची लेख बलात्कार त्यावरती घटना घडली, ती घाणेरडी घटना, त्या बापाची कॉलर पकडून तुम्ही त्याला उठवताय. लाज पण वाटत नाही का तुम्हाला? शरम पण वाटत का? तुमच्या घरामध्ये आया बहिणी नाहीयेत? तर तुमच्या घरामध्ये ही घटना घडली असती तेव्हा तुम्ही असंच केलं असतं का? हे मला त्या पोलिसांकडनं उत्तर पाहिजे. कोणी आदेश दिले तुम्हाला लाठीचार्ज करण्याचे? त्याचं नाव एकदा जाहीर करा. ते देवेंद्र फडणवीसने केलं असेल, देवेंद्र फडणवीसचं नाव अर्थात त्यांनीच केलं असेल, गृह खातं त्यांच्याकडेच आहे. देवेंद्र फडणवीसांचा इतिहासच आहे लाठीचार्ज करण्याचा, लोकांना त्रास देण्याचा. मनोज जरांगे पाटील जेव्हा त्या अंतरवाली सराटीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा उपोषणाला बसले होते, जेव्हा ते सगळं ते प्रकरण तापलं होतं पहिल्यांदा महाराष्ट्रभर, त्या आंदोलकांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले होते या देवेंद्र फडणवीस. आया बहिणींचे अक्षरशः रक्तबंबाळ करून सोडलं होतं त्या आंदोलकांना, उपोषणकर्त्यांना. काय त्यांचा गुन्हा काय ते उपोषण करतात? कशासाठी? मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी. रक्तबंबाळ करून सोडले होते. महिला सुद्धा सोडल्या नव्हत्या. आणि कालच्या लाठीचार्ज मध्ये सुद्धा तेच झालं. महिलांवर सुद्धा लाठीचार्ज करण्यात आला काल पुण्यामध्ये. हे आमचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्यभर ड्रग्स विकले जात आहेत, ड्रग्सचं रॅकेट सुरू आहे, खून खराबे होत आहेत, पण आमचे गृहमंत्री कशामध्ये व्यस्त आहेत? पण एक व्यक्ती आमचा गृहमंत्री सुद्धा आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यांना गृह खातंही बघता येत नाही आणि मुख्यमंत्रीची जबाबदारी सुद्धा पार पाडता येत नाही. मग करतात काय हे लोक? फक्त सत्तेची समीकरणं कशी जुळवायची, आमदार कसे फोडायचे, पक्ष कसाच बळकट करायचा, ह्याच्याकडे बघता यांचं लक्ष. पण लोकांकडे काय त्रास होतो लोकांना, लोकांच्या समस्या काय आहेत, या गोष्टीकडे बघण्यासाठी आमच्या मुख्यमंत्र्यांना किंवा आमच्या सरकारला वेळ नाही. त्या गोष्टी जरूर मनावरती घ्याव्या आणि बलात्कारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी कठोरात कठोर कायदा निर्माण करावा, अशी एकच इच्छा मी आज व्यक्त करतो. मुख्यमंत्र्यांनी त्या गोष्टीची काळजी घ्यावी, जरूर मनावरती घ्यावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.